नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे काल आपण जो विषय घेतला की बी.कॉम झाल्यावर आणि आर्थिक परिस्थिती नसेल पुढे शिकण्याची तर पुढे काय करता येईल, त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आणि त्याच्यावरच्या प्रत्येक ह्याच्यावर आपण आणखीन व्हिडिओ बनवणार आहोत. सेपरेट आपण चांगली माहिती त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहोत. आजचा विषय म्हणजे की बी.कॉम झाल्यानंतर पुढे आणखीन काय काय करता येऊ शकतं. तर नॉर्मली लोक काय करायचे पूर्वी की बी.कॉम झाल्यानंतर अगदी स्टँडर्ड म्हणजे सी.ए, एम.कॉम किंवा LLB असे ह्या गोष्टी करून पुढे LLB करून वकिली करायची वगैरे. आज बी.कॉम झाल्यावर तुम्हाला पुढे काय करता येऊ शकतं, तर बी.कॉम झाल्यावर पुढे आपल्याला प्रचंड मोठा स्कोप आहे. म्हणजे नुसतं CA सोडून द्या, इतर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठा बी.कॉम झाल्यावर खूप मोठा स्कोप आहे. तो म्हणजे आता इतकं मोठं जग झालेलं आहे की काय विचारायला सोय नाही. प्रचंड मोठं जग झालेलं आहे. त्या जगामध्ये तुम्ही आज फायनान्स या संदर्भामध्ये आपण बोलायचं म्हटलं तर म्युच्युअल फंड्स आहेत, फॉरेक्स आहे, इन्शुरन्स आहे, स्टॉक मार्केट आहे. त्याच्यानंतर स्टॉक मार्केटलासुद्धा ऑप्शन्स आहे, गोल्ड ट्रेडिंग वगैरे आहे, बुलियन ट्रेडिंग वगैरे आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचं CA तर पारंपरिक आहे, CA CMA वगैरे हे सगळे पारंपरिक तुमचे हे आहेत. आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे किंवा दुसरा एक बँकिंग आहे. बँकिंगमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. तुमचं कॉपरेटिव्ह बँकिंग, पब्लिक सेक्टर बँकिंग, आणखीन तुमचं प्रायव्हेट सेक्टर बँकिंग. बँकिंगमध्ये सुद्धा मल्टिपल ऑप्शन्स आहेत. हाऊसिंग फायनान्स आहे, कॉर्पोरेट फायनान्स आहे, त्याच्यानंतर व्हेइकल फायनान्स आहे. हे वेगळ्या प्रकारचे लोन्स ज्या पद्धतीने दिले जातात त्या पद्धतीच्यामध्ये सुद्धा आता एक्सपर्टाईज खूप आलेले आहेत. ECB म्हणजे इकॉनॉमिक कमर्शियल बॉरोईंग वगैरे, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, असे अनेक स्कोप आहे. आणि मग बी.कॉम झाल्यानंतर तुम्ही हे सगळं करताना तुम्ही त्याच्यामध्ये मास्टरी कशी मिळवाल. तर माझं म्हणणं आहे, नॉर्मली बी.कॉम झाल्यावर MBA करतात लोक आणि MBAमध्ये फायनान्स हा त्यांचा ऑप्शन ठेवून या फायनान्सच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीमध्ये लोक लक्ष घालतात. माझं आज हे जे ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बी.कॉम झाल्यानंतर MBA केलं उत्तम, CA केलं आणखीन उत्तम काय, पण हे करून तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये अगदी ग्राउंड लेवलला, म्युच्युअल फंड इंडस्ट्री किंवा इन्शुरन्स इंडस्ट्री वगैरे अगदी खालच्या लेवलला तुम्ही तिथे ऑफिसर म्हणून तुम्ही तिथे लागलात तर, किंवा ऑफिसर म्हणून लागून तुम्ही त्याच्यामध्ये शिकून साईड बाय साईड तुम्ही बाकीचं शिक्षण पण घेत राहिलात तुम्ही, तर त्या याच्यामध्ये म्युच्युअल फंडमधले तुम्ही एक्सपर्ट होऊ शकतात. मग म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा मार्केटिंग आहे, ॲनालिसिस आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, टेक्नॉलॉजी आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. आणि आज म्युच्युअल फंड, प्रत्येक मोठी कंपनी ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असते. प्रत्येक मोठी कंपनी ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असते काय, किंवा त्यांचे स्वतःचे म्युच्युअल फंड्स असतात. म्हणजे प्रत्येक फायनान्स, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी किंवा इवन बँकसुद्धा यांचे म्युच्युअल फंड्स असतात. तर प्रत्येक ह्यांनी त्यांचे म्युच्युअल फंड्स त्याच्यामध्ये हे करतात. आणि म्युच्युअल फंड्समध्ये म्हणजे तुम्हाला मग मार्केटिंग आहे, तुमचं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी करायची वगैरे, हे सगळं म्युच्युअल फंडच्या मार्फत शिकवलं जातं. कारण म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे गुंतवून त्याचा परतावा मिळून तुम्हाला फायदा करून परत तुम्हाला लोकांना त्याच्यावर परतावा द्यायचा असतो. तर त्यामुळे म्युच्युअल फंडचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि म्युच्युअल फंडच्या परीक्षा पण आहेत काय. दुसरं म्हणजे तुमचं इन्शुरन्स सेक्टर. इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही अगदी सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लागून, तुम्ही पुढे शिकून, आधी सुरुवातीला मार्केटिंग या सेक्टरमध्ये लागून, कारण मार्केटिंग हे सगळ्या गोष्टीला बेसिक मार्केटिंग जे लागतं, म्युच्युअल फंडलासुद्धा पैसे आणणारी लोकं लागतात तुम्हाला, मार्केटिंग करणारी लोकं लागतात. इन्शुरन्सलासुद्धा मार्केटिंग करणारी लोकं आहेत, कारण तुम्हाला पैसे आल्यावर तुम्ही पुढे इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्या गोष्टी करतात. आता इन्शुरन्समध्ये सुद्धा IRDAचं तुम्ही हे केलं तर IRDAच्या
माध्यमातून तुम्ही पुढे कसं काय जाऊ शकतात. काय IRDAच्या परीक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या. BCom झाल्यानंतर तुम्ही IRDAच्या परीक्षा करा, बेसिक मार्केटिंग शिका, त्याच्यानंतर त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत ते शिका, त्याचे गव्हर्मेंट रूल्स काय आहेत ते शिका. ते गव्हर्मेंट रूल्स झाल्यानंतर पुढे आणखीन काय करता येईल ते बघा तुम्ही. ते सगळं स्ट्रेट फॉरवर्डली करून त्याच्यानंतर ॲक्च्युअरी म्हणून एक त्याच्यातला जो ॲक्च्युअरी सायन्समधला हे आहे की त्याला खूप म्हणजे तो फ्रंट लाईनचा नाही बॅक लाईनचा जॉब आहे. पण ते सगळं एखाद्या माणसाला किती प्रीमियम लावावा, कसा प्रीमियम लागावा, कशा पद्धतीने प्रीमियम लावावा लागतो, या सगळ्या गोष्टीचं शिक्षण हे ॲक्च्युअली सायन्समध्ये येतं. आणि हे BCom झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं करता येऊ शकतं. त्याच्यानंतर झालं तुमचं इन्व्हेस्टमेंट बँकिंग. इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग लोकांकडनं पैसे घेऊन वेगवेगळ्या धंद्यांमध्ये गुंतवून त्यांना इन्व्हेस्टमेंट करून तो धंदा कसा चालतो आहे, काय चालतो आहे ते करून त्याच्यातनं इन्व्हेस्टमेंट परतावा तुम्ही मॅक्झिमम तुमच्या इन्व्हेस्टर्सना काय देतात. त्याच्यात शेअर मार्केट नाही आहे, ह्याच्यात शेअर मार्केट नाही आहे, ह्याच्यात प्युअर बिझनेस मार्केट आहे. तर हे करून तुम्ही कसे काय पैसे त्याच्यातनं परत कमवू शकतात आणि परत देऊ शकतात, याला इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतात. इन्व्हेस्टमेंट बँकिंग एक मोठा ऑप्शन आहे. मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स आहे, म्हणजे दोन कंपन्यांचं मर्जिंग असेल तर त्या मर्जिंगबद्दल पण एक मोठा प्रचंड छान अभ्यास आहे. आणि ह्या सगळ्या माझं म्हणणं प्रत्येकाने एक एक हे घ्यावं आणि त्याच्यावर मास्टरी बनवावी. त्याच्यावर मास्टरी बनवून तुम्ही पुढे काय करायचं ते तुम्हाला करता येऊ शकतं. तर ह्या प्रकारचा हा उद्योग आहे. म्हणजे BCom झाल्यावर हे घटक तुम्हाला करता येतात. आता फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे तुमचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही डॉलर्स, पाऊंड्स, रुपी विकत घेणं, विकणं आणि त्या मार्जिन्सवर पैसे कमवणं, हा एक हे आहे. त्याच्यात एक खूप म्हणजे आपण त्याच्यावर ह्या प्रत्येक विषयावर आपण एक वेगळं हे बनवणार व्हिडिओ बनवणार आहोत. इकॉनॉमिकल एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स ECB म्हणतात. या ECBमध्ये म्हणजे परदेशातनं आपल्याला कमी टक्क्यांनी पैसे मिळवून ते आपण हिंदुस्थानामध्ये आपल्या वेगवेगळ्या कंपनीजना कसे मिळवून देऊ शकतो आणि त्याचा फायदा कसा होऊ शकतो, त्याच्यामधले काय म्हणतात त्याला बारकावे काय आहेत, त्याच्यामध्ये धोके काय आहेत वगैरे, ह्या सगळा याच्यामधला खूप मोठा इकॉनॉमिकल कमर्शियल बॉरोइंग्समधला हे आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं आपल्याला खूप कमी टक्के व्याजाने पैसे मिळतात, पण समजा आपल्याला ते 5 वर्षांनी परत करायचे असतं. तर उदाहरणार्थ डॉलर कोणी 80 रुपयांनी घेतला असेल 5 वर्षापूर्वी, 2-2.5% वार्षिक यांनी घेतला असेल, पण आज डॉलरची किंमत 100 रुपये झाली असेल, तर त्याला डॉलर परत करताना त्याला 100 रुपये परत करायचे आहेत. म्हणजे तुमचा 25% तुमचे पैसे वाढलेले आहेत. म्हणजे 80 रुपयांनी समजा तुम्ही त्यावेळेस 80 लाख रुपये घेतले असतील आणि 80 लाख रुपयावर तुम्ही 2.5% देत असाल, तर ते 80 लाख रुपयावर नाही, त्यावेळेस समजा तुम्ही $1,00,000 घेतले असतील तर $1,00,000 ह्याच्यावर 2.5 लाख रुपये देतात. तर म्हणजे तुम्ही इथे 80 लाखावर 2.5 लाख रुपये देत आहेत. आज त्याची किंमत वाढून 1 कोटी रुपये झाले, तर आज तुम्ही 1 कोटीवर देत आहेत. आणखीन परत देताना तुम्ही 80 लाख घेतले होते तर तुम्हाला 1 कोटी द्यावे लागणार आहेत. हा असा सगळा इकॉनॉमिकल कमर्शियल बॉरोइंगचा भाग आहे. याच्या व्यतिरिक्त पारंपरिक आपलं टॅक्सेशन आहे, म्हणजे तुम्ही टॅक्स रिटर्न्स वगैरे फाईल करू शकतात. त्याच्यानंतर GST आहे, GSTवर आपण मार्गदर्शन करू शकतात. काय तर हे BCom झाल्यानंतर हा खूप मोठा स्कोप आहे. आणि हल्ली डिग्रीपेक्षा तुम्हाला स्किल किती महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला समजा डेटा ॲनालिसिस तुम्ही शिकलात तर त्या डेटा सगळा गोळा करून त्याच्यावर अभ्यास करून त्याच्याबद्दलचं फोरकास्ट तुम्ही करणं, याला डेटा ॲनालिसिस म्हणतात. त्याला डेटा ॲनालिटिक पण म्हणतात. तर डेटा ॲनालिसिसचं तुम्ही सायमल्टेनियसली काही गोष्टी केल्या. हल्ली यूट्यूबवर या गोष्टी अगदी फुकटसुद्धा शिकायला मिळतात आपल्याला. तर ह्याचा खूप मोठा स्कोप आहे. काय तर माझं म्हणणं असं आहे की BCom झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्या ॲव्हेन्यूजचे विचार करावा. विचार करून ह्याच्यावर कुठलं मार्गदर्शन घ्यावं, काय घ्यावं आणि कसं करावं आणि कमीत कमी पैशात कसं करता येऊ शकतं. काय आणि मॅक्झिमम पैशाला तर खूप आपण आणखीन एखादा व्हिडिओ त्याच्यावर सुद्धा बनवणार आहोत, कुठली कॉलेजेस काय वगैरे सगळं काय. तर ते शिकून तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला सेंट% नोकऱ्या आहेत. आणि परत मी सांगतो, ह्या सगळ्या गोष्टीबरोबर तुमचं इंग्लिशवर प्रभुत्व असणं अत्यंत गरजेचं आहे. आज एवढंच. धन्यवाद.